तिथून वरून विमानं हे उडवण्यात आली. आपण विमानं उडवत असताना त्यात सुद्धा पेट्रोल लागतच ना. मग तो जर खर्च कमी केला असता, कारण माणुसकी जपत तुम्ही सामान्य लोकांना सांगते तेल खाऊ नका, पेट्रोल डिझेल वापरू नका, पण दुसऱ्या बाजूला तुमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये विमानं उडवली जात असतील, त्याच्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये सत्तेत असणारा एक आमदार उगाच द्वेष पेरणारा कुठेतरी तिथं आंदोलन मोठं करतो, सायकल रॅली काढतो, मग कुठेतरी पंतप्रधानांचं ऐकलंच नाही असं म्हणावं लागेल. मग एकटंच जायचं ना मोटरसायकलवर आंदोलन करायला, कशाला 100 मोटरसायकल घेऊन ती पेट्रोल वाया घालवलं. त्यामुळे नुसतं दाखवण्यासाठी तुम्ही जर बोलत असाल हे योग्य नाही. खरंच करायचं असेल तर तुम्ही परराष्ट्र धोरण नीट करा. पेट्रोल डिझेल स्वस्तात भारतात आणा, गॅस स्वस्तात आणा आणि आमच्या लोकांना खतापासून सगळ्याच गोष्टी स्वस्तात द्या. मग तुम्हाला आम्ही मानू. तर तुम्ही सत्तेत आहात, सत्ता भोगतायत, तुमचे काही नेते भ्रष्टाचार तिथं करतात आणि आम्हाला सांगताय, गरीबाला सांगताय अरे तेल खाऊ नको, बिस्किट खाऊ नको, इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको. म्हणजे एक कहरच झाला या सरकारचा. सोनं घेण्यासाठी लोकांकडे पैसेच राहिले नाहीत. ठीक आहे, मोदी साहेब म्हणतात की असं असं करा, आपण सोनं घेऊ नका, दागिने घेऊ नका, पण त्याच्यावर कारागीर सुद्धा अवलंबून आहेत. मग त्यांच्याबद्दल कोण विचार करणार? एखादं स्टेटमेंट करणं सोपं आहे, पण त्याच्या मागे आर्थिक काय नुकसान होतं याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा. आज लोकच इतके गरीब झाले, त्यांच्याकडे पैसा घ्यायला पैसा नाही सोनं घ्यायसाठी. सोनं कोण आज घेते? तर जे सत्तेत असणारे नेते, जे मोठे मोठे व्यावसायिक आहेत आणि ठराविकच व्यावसायिकांना जी काय ताकद दिली जाते, जसं शक्तीपीठ मार्गामध्ये 1-2 कॉन्ट्रॅक्टरला तिथे कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल, आंध्राचा आणि गुजरातचा. जसं जलजीवन मिशन मध्ये सुद्धा गुजरातच्याच पाईप वापरा, दुसऱ्या कुठल्या वापरू नका. ते नेते, ते कंपनीचे मालक मात्र सोनं किलोली नाही टनाली घेतील. गरीब आमचा इतका गरीब झालेला आहे, आज त्यांना सोनं नाही तर कुठलाही खर्च करायचा पैसा दुर्दैवाने त्या ठिकाणी राहिला नाही. अशी आजची या देशाची आणि महाराष्ट्रातल्या लोकांची दुर्दैवाने या सरकारने परिस्थिती केलेली आहे. तो त्यांच्या पक्षाचा विषय. आता काकींनी का चालून दिलं तो तिथं, त्यांच्या ऑफिसच्या लोकांनी का चालून दिलं हा तिथं. आता दादांच्या बाबतीत विमानाने जात असताना त्यांना Z+ सिक्युरिटी असताना सुद्धा प्रोटोकॉल हा डावलला गेला. आणि आज काय झालं बघितलं आपण दादांच्या बाबतीत. आता सुनेत्रा काकींनी सुद्धा त्यांची स्वतःची काही प्रमाणात काळजी घेणं तितकंच महत्वाचं. तर प्रोटोकॉल सांभाळत असताना एकदा चूक झाली आणि ती महागात पडली अख्ख्या महाराष्ट्राला, तर इथं होऊ नये याच्यासाठी प्रोटोकॉल डिपार्टमेंटने सुद्धा या बाबतीत लक्ष द्यावं. बीजेपी बरोबर जो कुठला पक्ष गेला असेल तर बीजेपीचा जेव्हा मुख्यमंत्री असतो तेव्हा उद्या जाऊन बीजेपीचाच मुख्यमंत्री जर एकत्रित तुम्ही त्यांच्याबरोबर राहणार असेल तर बीजेपीचाच होणार आहे. आज हा असेल तर उद्या तो असेल. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.